या जगाच्या पाठीवर अनेक अशी लोक आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलांसाठी घर बनवलं. अनेक लोक अशी आहेत ज्यांनी आपल्या भावा बहिणींसाठी देखील घर बनवलं. अनेक लोक अशी आहेत ज्यांनी आपल्या नोकर चाकरांसाठी घर बनवलं. काही लोक तर अशी आहे ज्यांनी आपल्या पाळीव प्राण्यासाठी देखील घर बनवलं. परंतु जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पुस्तकांसाठी घर बनवलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकावर किती प्रेम होतं हे एका त्यांच्या वाक्यातून आपल्याला समजून येतं. हे वाक्य प्रत्येकाने आपल्या घराच्या भिंतीवर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं, इतकं महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर तुम्ही एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या. का? कारण भाकर तुम्हाला जगवेल, परंतु या जगामध्ये कसं जगायचं हे पुस्तकच तुम्हाला शिकवेल. आणि म्हणून आजच्या दिवशी, जयंतीच्या दिवशी पुस्तकं वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचा संदेश आहे, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण शिकलं पाहिजेत, वाचलं पाहिजेत, संघटित झालं पाहिजेत आणि संघर्ष केला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेब आपल्याला कळालं असं म्हणता येईल. धन्यवाद. जय भीम.